आणि यानंतर एक मोठी महत्त्वाची बातमी। 2029 ला महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा तर विधानसभेच्या 432 जागा होणार। केंद्र सरकार या अधिवेशनात महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणू शकते। लोकसभेतील सदस्यांची संख्या 816 पर्यंत वाढू शकते आणि यामुळे महिला खासदारांसाठी राखीव असलेल्या जागांची एकूण संख्या 273 होईल अशी शक्यता आहे। जागा वाटप निश्चित करण्यासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो। तर आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण लोकसभेच्या सदस्यांची संख्या जी आहे तीही वाढणार आहे आणि विधानसभेच्या आमदारांची संख्या देखील वाढणार असल्याचं दिसतंय। नक्कीच स्नेहिल, केंद्र सरकार या अधिवेशनातच महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणू शकतं असा एक अंदाज वर्तवला जातोय आणि जर ही दुरुस्ती झाली तर महाराष्ट्रातील ज्या लोकसभेच्या जागा ज्या 48 आहेत त्या वाढून 72 होतील आणि एक अंदाज वर्तवला जातो की विधानसभेच्या सुद्धा जागा वाढल्या जातील आणि हा जवळपास 400च्या पुढे हा आकडा जाईल। महिला खासदारांची राखीव जर संख्या आपण जर बघितली तर ते 273 होईल आणि जागा वाटप निश्चित करण्यासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो। याच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या अनेक प्रादेशिक पक्षांसोबत बैठक घेतात। राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, समाजवादी पक्ष असू दे, बीजेडी, शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना या सगळ्यांबरोबर बैठका झालेल्या आहेत, परंतु अजूनही मात्र काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका झालेल्या नाहीत। त्यामुळे या विधेयकावर एकमत घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु जो अंदाज वर्तवला जातो तो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या जागा आहेत ते 400च्या पार होऊ शकतात आणि महाराष्ट्रातील लोकसभाच्या ज्या जागा आहेत ते 48 वरून 73 वर जाऊ शकतात। बिलकुल, धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या वाढणार असल्याची माहिती समोर येते आहे।